गीताई अध्याय 3 कर्मयोग। अर्जुन म्हणाला, बुद्धी कर्माहुनी थोर मानिसी तू जनार्दना, मग कर्मात का घोर घालिसी मज केशवा। मिश्र बोलोनी बुद्धीस जणू मोहात टाकिसी, ज्याने मी श्रेय पावेन सांगते एक निश्चित। श्री भगवान म्हणाले, दुहेरी ह्या जगी निष्ठा पूर्वी मी बोलिलो असे, ज्ञानाने सांख्य जी पावे योगी कर्म करुणिया। न कर्मारंभ टाळूनि लाभे नैष्कर्म्य ते कधी, संन्यासाच्या क्रियेनेची कोणी सिद्धी न मेळवी। कर्माविन कधी कोणी न राहे क्षणमात्रही, प्रकृतीच्या गुणी सारे बांधिले करितातची। इंद्रिये करीती कर्म मूढ त्यास चिरोधुनी, राहतो भोग चिंतूनी तो मिथ्याचार बोलिला। जो इंद्रिये मनाने ती नेमुनी त्यास राबवी, कर्मयोगात निस्संग तो विशेष चिमानिला। नेमिले तू करी कर्म करणे हे चिथोरकी, तुझी शरीर यात्रा ही कर्माविन घडेचिना। यज्ञार्थ कर्म सोडूनी लोक हा बांधिला असे, यज्ञार्थ आचरी कर्म अर्जुना मुक्त संगतू। पूर्वी प्रजेसवे ब्रह्मा यज्ञ निर्मोनी बोलिला, पावा उत्कर्ष यज्ञाने हा तुम्हा कामधेनुची। रक्षा देवास यज्ञाने तुम्हा रक्षोत देवते, एकमेकांस रक्षूनी पावा कल्याण सर्वही। यज्ञतुष्ट तुम्हा देव भोग देतील वांछित, त्यांचे त्यास न देता जो खायतो एक चोरची। यज्ञात उरले खाती संतते दोष जाळिती, रांधिती आपुल्यासाठी पापी ते पाप भक्षिती। अन्नापासून ही भूते पर्जन्यातून अन्नते, यज्ञे पर्जन्य तो होय यज्ञ कर्मामुळे घडे। प्रकृतीपासून कर्म ब्रह्मी प्रकृती राहिली, ऐसे व्यापकते ब्रह्म यज्ञात भरले सदा। प्रेरिले हे असे चक्र ह्या लोकी जो न चालवी, इंद्रियासक्त तो पापी व्यर्थ जीवन घालवी। परी आत्म्यात जो खेळे आत्मा भोगूनी तृप्त जो, आत्म्यामध्येच संतुष्ट त्याचे कर्तव्य संपले। केल्याने वा न केल्याने त्यास भावार्थ सारखा, कोणामध्ये कुठे त्याचा न काही लोभ गुंतला। म्हणून नित्य निस्संग करी कर्तव्य कर्म तू, निस्संग करिता कर्म कैवल्य पद पावतो। कर्मद्वाराची सिद्धीस पावले जनकाधिक, करी तू कर्म लक्षूने लोकसंग्रह धर्मही। जे जे आचरितो श्रेष्ठ ते तेची दुसरे जन, तो मान्य करितो जे जे लोक चालवितात ते। करावे मिळवावेसे नसे काही जरी मज, तिन्ही लोकी तरी पार्था कर्मी मी वागतो चिकी। मीची कर्मी न वागेन जरी आळस झाडुनी, सर्वथा लोक घेतील माझे वर्तन ते मग। सोडीन मी जरी कर्म नष्ट होतील लोक हे, होईन संकरद्वारा मीची घातास कारण। गुंतूनी करीती अज्ञ ज्ञात्याने मोकळेपणे, करावे कर्म तैसेची इच्छूनी लोकसंग्रह। कोणत्या कर्मनिष्ठांचा बुद्धिभेद करू नये, नेणत्या कर्मनिष्ठांचा बुद्धिभेद करू नये। गोडी कर्मात लावावी समत्वे आचरूनिती, कर्मे होतात ही सारी प्रकृतीच्या गुणांमुळे।
अहंकार बळे मूढ करता मी हेची घेतसे, गुण हे आणि ही कर्मे ह्याहुनी वेगळाची मी, जाणे तत्वज्ञ गुंतेना गुणात गुणवागता, गुंतले गुणकर्मी जे भुलले प्रकृती गुणे, त्या अल्प जाणणारांस सर्वज्ञे चाळवू नये, मज अध्यात्म वृत्तीने सर्व कर्मे समर्पुणी, फलाशा ममता सर्व सोडूनी झुंजतू सुखे, माझे शासन हे नित्य जे निर्मत्सर पाळिती, श्रद्धेने नेणते तेही तोडिती कर्मबंधने, परी मत्सर बुद्धीने जे हे शासन मोडिती, ज्ञानशून्यचिते मूढ पावले नाश जाणतू, ज्ञानी ही वागतो त्याच्या स्वभावास धरुनिया, स्वभाववश ही भूते बलात्कार निरर्थक, इंद्रियी सेविता अर्थ रागद्वेष उभे तिथे, वश होवू नये त्यास ते मार्गातील चोरची, उनाही आपुला धर्म परधर्माहुनी बरा, स्वधर्मात भला मृत्यू परधर्म भयंकर. अर्जुन म्हणाला, मनुष्य करीतो पाप कोणाच्या प्रेरणेमुळे, आपुली नसता इच्छा वेठीस धरला जसा. श्री भगवान म्हणाले, काम हा आणि हा क्रोध घडिला जो रजोगुणे, मोठा खादाड पापिष्ट तो वैरी जाणतू इथे, धुराने झांकिला अग्नी धुळीने आरसा जसा, वारेने वेष्टिला गर्भ कामाने ज्ञान हे तसे, कामरूप महाअग्नी नव्हे तृप्त कधीची जो, जाण त्याचा सदा वैरी त्याने हे ज्ञान झांकिले, घेऊनी आसऱ्यासाठी इंद्रिये मन बुद्धी तो, मोह पाडी मनुष्या ते त्याच्या ज्ञानास गंडुनी, म्हणूनी पहिला थारा इंद्रिये तीची जिंकुनी, टाळी पाप्यास जो नाशी ज्ञान विज्ञान सर्वही, इंद्रिये बोलिली थोर मन त्याहुनी थोरते, बुद्धी थोर मनाहुनी थोरतीहुनी तो प्रभू, असा तो प्रभू जाणूनी आवरी आप आपणा, संहारी काम हा वैरी तू गाठूनी परोपरी. अध्याय 3 समाप्त.